आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुमची ओळख अशा काही स्त्रियांशी करून देतोय ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय, आपलं स्वतःचं नाव केलंय. मग अशाच एका स्त्रीला आज आपण भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे वसईतल्या सौ नीलम म्हात्रे आणि त्यांच्या काही मैत्रिणींना. मग चला जाऊन त्यांना भेटूया. सौ नीलम म्हात्रे, तुमच्या मैत्रिणींची आम्हाला ओळख करून द्या ना. या आहेत कामिनी म्हात्रे, इथे जवळच राहतात, टीचर आहेत त्या. आणि ही मिनल मापणकर, ही थोडीशी स्टेशनला राहते, वसई स्टेशनला, आणि ट्युशन्स घेते ते. अच्छा, मग तुमच्या तिघींची मैत्री कशी झाली, कसं ओळखता तुम्ही तिघी एकमेकींना? साधारण 8-9 वर्षापूर्वी या माझ्या मुलीला टीचर म्हणून आल्या आणि आम्ही तेव्हा दुसरीकडे राहायचो आणि काय रोजच घरी येणं जाणं असल्यामुळे मैत्री झाली. आम्ही वसईत तेव्हा नवीन होतो त्यामुळे त्यांनी मला खूपच मदत केली आणि योगायोगाने आम्ही इथे नवीन या जागेत राहायला आलो आणि ह्याच्या मागच्या बाजूलाच त्यांचं घर आहे. त्यामुळे तर मला घरात शिरल्यापासून, या वास्तूत शिरल्यापासून त्यांनी मला मदत केली आहे. आणि मिनलची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. म्हणजे तिचा नवरा आणि माझे मिस्टर हे मित्र आहेत आणि आता ते आमच्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग आहेत मिनलचे. पण आमची मैत्री तशी जुनी आहे, म्हणजे वसईत राहत असल्यापासून. आणि मग तुमच्या दोघींची मैत्री कशी झाली? का तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होता? हिच्यामुळे झाली, हिच्या घरी यायचो, ह्या असतात ना तेव्हा त्यांचा कोणताही प्रोग्राम असला तर आम्ही तिकडे असतेच, त्याच्यामुळे त्या येतात प्रोग्राम असल्यावरती. बरोबर. आपण काय करता? थर्मोलॅब ग्रुप ही एक मोठा ग्रुप आहे आणि त्याच्या अंडर आमच्या थर्मोलॅब सायंटिफिक इक्विपमेंट्स आणि थर्मोलॅब सेल्स सर्व्हिस अशा 3-4 कंपन्या आहेत थर्मोलॅब या बॅनर खाली, की जिथे आम्ही स्टॅबिलिटी चेंबर्स, ओव्हन्स हे जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला आहे ते मॅन्युफॅक्चर करतो. आणि अजून आमचं दुसरं डायव्हर्सिफिकेशन आहे ते कॉटन फार्मास्युटिकल्स, म्हणजे जे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्येही आम्ही गेलेलो आहे. तर कॉटनची जबाबदारी मी बघते. मी तेच विचारणार होते की एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही काय? सुरुवातीला मी होते थर्मोलॅब मध्ये प्रोडक्शन बघत होते, पण हळूहळू जसा व्याप वाढत गेला तसं मी थर्मोलॅब मध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे HR रिलेटेड मी इश्यूज बघते. आणि कॉटन फार्मास्युटिकल्स आणि कॉटन हेल्थ केअर अशा 2 वेगळ्या कंपन्या आहेत, ते मी बघते. पण ह्या सगळ्याचं तुम्ही आधी प्रशिक्षण वगैरे घेतलेलं होतं का? तुम्ही लग्न झाल्यावर आपसुकच मिस्टरांबरोबर शिकत गेला तसं? थर्मोलॅब ह्या कंपनीची स्थापना जवळजवळ 1965 साली झाली, माझ्या वडिलांनी केली. आणि 1990 साली आमचं लग्न झाल्यानंतर, माझे वडील श्री माधव लक्ष्मण देशपांडे, आणि 1990 साली लग्न झाल्यानंतर मी आणि माझे यजमान संदीप म्हात्रे आम्ही दोघंही या बिझनेसमध्ये आलो. पण तेव्हा आमच्या कंपनीचं स्वरूप खूपच छोटं होतं, म्हणजे 5 वर्कर आणि आम्ही 3. पण कालांतराने ऍक्टिव्हिटीज वाढत गेल्या. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमुळे आम्हाला बराच एक्सपोजर मिळालं आणि ग्रोथ झाली, म्हणजे जो ग्रोथ व्हायला हवी कंपनीची ती त्याच्यातून झाली. आणि सुरुवातीला अंधेरीला फॅक्टरी होती, ती आम्ही वसईला शिफ्ट केली 1996 साली. आणि त्यावेळेला ते खूप मोठं डिसिजन होतं की आम्ही वसईला राहायला येणं, दादर सोडून. बरोबर. ते आमच्या दादरच्या, हो, मग तर खूपच कठीण झालं. तरी आम्ही आता फॅक्टरीसाठी ट्रॅव्हलिंग टाइम कमी करायचा हे एम ठेवून आलो आणि आम्हाला या वसईनी खूप काही दिलं. आणि कंपनीची ग्रोथ. आज आमच्याकडे जवळजवळ आमचं सगळं थर्मोलॅब आणि कॉटन, थर्मोलॅब ग्रुप यू कॅन से, त्याच्या अंडर आम्ही जवळजवळ 600 जण आहोत. आणि 3-4 ठिकाणी लोकेशन्सवरती आमच्या फॅक्टरीज आहेत. अच्छा, मग आता इतके वर्ष तुम्हाला या बिझनेसमध्ये झालेली आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय आता जेव्हा जे आधी होतं आणि आता ज्या तुम्ही स्टेजवर पोहोचलेला आहात ते पाहून कसं वाटतंय? खरं सांगायचं तर एकदा आमच्याकडे जॅपनीज डेलिगेशन आलेलं आणि त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन करायला आम्ही बसलो आणि नंतर आम्ही लिहित गेलो की आम्ही काय काय केलं, कुठल्या वर्षी काय अचीव्ह केलं, किती ग्रोथ झाली, काय टर्नओव्हर होता, कुठे पोहोचलो. आणि नंतर आम्हाला वाटलं की अरे आपण बरंच काही केलेलं आहे आणि हे काही अजून संपलेलं नाही आहे, म्हणजे अजूनही आमचे काही नवीन ब्रँड्स लॉन्च होत आहेत आणि पुढे बरीच वाटचाल करायची आम्हाला. तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. आता तुमच्या तिघींबद्दल मला जर आता जाणून घ्यायचं की तिघी एकत्र असे कुठे पिकनिकला किंवा बाहेर फिरायला वगैरे जाता की नाही तुम्ही? नाही, मी आणि आम्ही टीचरच म्हणतोय ना, कामिनी टीचर, तर आम्ही कधी म्हणजे आमचं आता त्या इकडे येतात, म्हणजे त्यांच्या फॅमिली बरोबर जेवायला. आम्ही फंक्शनला तर असतातच, पण जवळ राहत असल्यामुळे कधीतरी आम्ही येतो, कधीतरी पिकनिकलाही जातो. आणि मिनल
च्या फॅमिली बरोबर आम्ही सिमला म्हणजे तेव्हा म्हणजे ते आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत म्हणजे ऍक्च्युली व्हेरी क्लोज की आम्ही कधी कुडाळला गोव्याला जाताना बाय रोड गेलो तर कुडाळला तिच्या आई वडिलांकडे आम्ही जातो आवर्जून. पण तेही कधी इथे आले तर येतात किंवा आम्ही सिमला वगैरे अशा ट्रिप्स एकत्र केल्यात. तुम्ही टीचर आहात म्हणाला तर तुमची टीचरगिरी थोडीफार चालते का ह्यांच्या बरोबर, असं तुम्हाला काही अनुभव आलाय का? टीचरगिरी म्हणजे की माझी धाकटी मुलगी निहारिका उठ 8 वाजलेत आणि फक्त तिला एवढं सांगायचं की टीचर आले, टीचर येते घरी. म्हणजे त्या काही आता तर त्या शिकवत नाहीत तिला, ती मोठी झाली, पण त्या अशाच काही कारणाने घरी येतात आणि त्या फक्त हाक मारतात की निहारिका गो अँड गेट अप अँड ब्रश युअर टीथ. ते एका मिनिटात ती सगळी सायकल पूर्ण होती बाहेर येते. बापरे, पण तुमच्याबरोबर असं नसतं ना फार का? थोडाफार कधी कधी नाही ना? आणि तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त जेवण बनवायची किंवा खाऊ घालायची आवड कोणाला आहे जास्त? मिनल. अच्छा, त्या टीचरही खूप छान करतात, म्हणजे आमच्याकडे डबे येतच असतात टीचरकडून, पण मिनलही खूप म्हणजे आम्ही तिला फोन करून सांगतो की मिनल आम्ही जेवायला येतोय तुझ्याकडे. मग काय साधारण काय आवडतं तुम्हाला त्यांच्या हातचं? काय बनवतात? फिश आवडतं, मस्त करते. आणि यांच्या हातचं अळूवडी. अळूवडी, अरे वा. मग आज कोण बनवणार आहे आमच्या इथे पदार्थ? कोण बनवणार आहे? तुम्ही आणि मी आणि मिनल बनवणार आहे. आपण काय बनवणार आहात? मी उकडीची पोळी आणि कुळथाचं पिठलं. आणि आपण काजूचा हलवा. अरे वा. मग आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही बनवणार का? हो. मग आपण पहिले उकडीची पोळी बनवूया. चालेल. त्याचं साहित्य सांगा. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल. आता हे आपण गोळे बनवून घेतलेत ना दोन्हींचे? कणकेचं साधं नॉर्मल आपण जसं पोळ्या बनवतो तसं पीठ करून त्याचा गोळा केला आणि हे उकड काढलेली, उकड काढून त्याचे गोळे बनवलेले आहेत ना. मग आता काय करायचं? आता जरासं तांदळाचं पीठ घालायचं की त्याच्यामुळे पोळी चांगली सरकते. मग हा पदार्थ नक्की कुठला आहे का? तुम्ही स्वतः शोधलाय का? कुठल्या प्रांतातला आहे? साधारण वसईला मी इकडे आल्यावरच शिकले हा पदार्थ. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये जरासं तेलाचं बोट लावायचं. बर. आणि पोळी हे पुरण भरतो तसं हे तांदळाचं ची उकड भरायची आणि हे बंद करायचं. बर. आणि पोळीसारखी पोळी लाटायची. पोळीसारखंच लाटून द्यायचं. आणि मग उकड आपण नेहमी काढतो तशीच काढायची? मोदकाची उकड असते तशीच काढायची आणि ही पोळी रेग्युलर पोळीसारखी लाटायची. म्हणजे साधारण कशाबरोबर खायची ही पोळी? ही आता कुळथाचं पिठलं ह्याच्याबरोबर छान लागते, किंवा तुमचं कशी आवड असेल दुसरं व्हेज नॉन व्हेज काही, पण ही सॉफ्ट होते पोळी आपल्या. म्हणजे भाकरी आणि पोळीचा हा मध्य आहे. अच्छा, हा बरोबर. पोळीचं पण आणि भाकरी. करेक्ट. उकडीची ही पोळी आपण लाटून घेतली आणि आता आपण ती तव्यावर टाकणार. तवा तापलाय का? आपण तापायला हवाय जरा थोडासा तापतो. म्हणून आपण गप्पा मारू तोपर्यंत. नवरात्री चालू आहे तर तुम्ही काय साधारण करता त्याच्यामध्ये? देवीसाठी खास विशेष काही असे पदार्थ बनवता किंवा कशा प्रकारे तुम्ही साजरा करता? नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, त्यामुळे काहीतरी गोडधोड रोज किंवा थोडासा चेंज रोजच्या जेवणातून. बरोबर. आणि नॉनव्हेज नाही. अच्छा. हे बेसिक गोष्टी आहेत. अदरवाईज तुमच्याकडे अशी पूजा वगैरे असं काही नाही? आम्ही देवळात जातो देवीची ओटी भरायला. अच्छा. आणि तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुली आहेत. 2 मुली. मग त्यांच्या काय जेवणाच्या आवडी निवडी? तुम्ही स्वतः आता बिझनेस वुमन आहात त्यामुळे तुम्ही कसं बॅलन्स करता घर आणि मुलांचं जेवण वगैरे? एक तर चौरस आहार हे आमच्याकडे बेसिक हा कन्सेप्ट आहे आणि साधारण आम्ही डिस्कस करतो की काय आवडतं आणि त्याप्रमाणे आठवड्याचे मेनू ठरवले जातात. आणि मला सपोर्टिंग म्हणजे माझ्या घरच्या बायका काम करणाऱ्या, तर ती एक टीम माझी काम करते. आठवड्याचा मेन्यू असा तुम्ही सेट करून ठेवलेला नाही, साधारण चर्चा होते, हे आवडतं हे आवडत नाही. कधीतरी पाहुणा येतो त्या हिशोबाने. तापलाय तेव्हा. ते दोन्ही बाजूनी नेहमी अगदी आपली पोळी कशी आपण भाजतो तशीच भाजून घ्यायची. ठीक आहे. मग उकडीची पोळी कशी बनवायची याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. उकडीची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल. कृती: गव्हाचं पीठ भिजवून घ्यावं, तांदळाच्या पिठाची उकड काढून ती मळून घ्यावी आणि उकडीचे गोळे तयार करावेत. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये तांदळाच्या उकडीचे गोळे भरून पोळी लाटून घ्यावी. उकडीची पोळी खरपूस भाजून घ्यावी. आम्ही